आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नित्य नियमाने सकाळी पूजा होते। आमचा हा दादा अप्पा, ज्याला सगळे ओळखतात, तो हा नित्य नियमाने फुलं घालून, जी बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडायची, हार घालून सेवा करतो। इथे स्वच्छता ठेवणं वगैरे। आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले, सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत। मी म्हटलं का मज्जाव होतोय? तर म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत। चांगली गोष्ट आहे म्हटलं। शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच, गरज आहे। पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली। जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं। आणि आमची पोलीस, खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो, पण पोलिसांनी अडवलं का? जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता। आता आम्ही सगळ्याला अडवू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नकोय। एवढीच तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, केवढं उत्तुंग नेतृत्व भाजप मधलं। आणि जे आम्ही पाहिलं, ज्यांच्याबरोबर एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो, अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व, ज्या प्रमोद महाजनना किंवा गोपीनाथ मुंडेंना, त्यांनाही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं। अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना। तुम्ही आमच्याकडे आलात चांगलंय, पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं। कोणाला सुबुद्धी देताय? अहो, ती बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद, तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कांड तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हलले नाहीत। या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय। कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाहीये। आणि तुम्ही तुमच्या पक्षातले, भारतीय जनता पार्टीच्या पक्षी तुंग नेतृत्व, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं, त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं। त्यांच्यावर मी आता नाही काय बोलणार, अजिबात बोलणार नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे। पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो, किंवा त्याला काय म्हणतात येतो, तो पूर ह्यांनी 22ला आणला। घाणेरड्या पद्धतीने एखादी नदीचा पूर येतो, असा आमच्याकडे तो पूर घाणेरड्या पद्धतीने आणला। पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चयाने, ठामपणे, सगळेच आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत, जनता त्यांच्या सोबत उभी आहे। त्यामुळे आमच्या स्मृतीस्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे, हे मात्र पक्क आहे। सामना अग्रलेखामध्ये आज सांगितलंय की 35 आमदार भाजपमध्ये जाणार। मी ज्योतिषी नाही, परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केलंय पक्षात, त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते। आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला पण, सगळ्यांनाच। आणि त्या जनतेच्या वाटचालीमध्ये ज्यांचे आता घरोबा वाढतायत, शिंदे गटातले मंत्री महोदयांचे घरोबा वाढतायत, तेच ही गोष्ट करतील आणि ते दिसतंय।
पालघरच्या साधू कांड मध्ये पण उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते, चौधरी नामक व्यक्तीला पकडून आमच्यावरती आरोपावर आरोपावर आरोप, एका वेळेला 20-21 तोंड बोलतात आणि ते खरं आहे अशा पद्धतीने ते वाटचाल करतात. एवढं हेच काम आहे त्यांना उलट. आणि मग त्यांना आम्ही विरोध करतो. त्या चौधरीला कांडामधल्या साधू कांड मधल्या चौधरीला तुम्ही पावन करायला घेतलं, याचा अर्थ तुमचा तो नेहमीचा फंड आहे. आता ज्या मुलाला मारलंय त्या पहिल्या मुलाला न्याय द्या. सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे आहे. त्याला न्याय देऊन त्याच्या आई वडिलांना सांत्वनामध्ये जाणं ते सोडून ती ह्यांच्यामुळे झालं. अरे कशामुळे? तुम्ही हिंदी भाषेचं जेव्हा लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पक्षापासून ते पत्रकारांपर्यंत किंवा मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी मतं नोंदवली की लहान मुलांवर हिंदी मराठी ही सिमिलर भाषा आहे, ती 4थी नंतरही तो ग्रहण करू शकतो. आणि म्हणून एक भाषा 2 भाषा आहेतच ऑलरेडी, तर त्याच्या 3री भाषा का लागतंय? म्हणजे आम्ही जातीचं धर्माचं किंवा बोली भाषांचं राजकारण केलं? तुम्ही सगळं करून सोडणार आणि त्याला विरोध केला महाराष्ट्रात, मुंबईत. ते अशा उलट्या पद्धतीने मला असं वाटतं आपल्या माध्यमातून त्या लहान मुलाच्या आई वडिलांना ते सगळं दुःख पचवण्याची ताकद ईश्वराने द्यावी आणि त्याच्या मृत्यूवर असे घाणेरड राजकारण करू नये, हे चांगल्याची लक्षणं नव्हे. Thank you.